बिग बॉस सुरू होऊन आता एक आठवडा होईल. त्यातच सुरू झाल्यापासून घरात राडा भांडणं हे पाहायला मिळाले. त्यामुळे बाहेर सुद्धा सतत चर्चा होती की भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख शाळा कोणाची घेणार. नुकताच एक प्रोमो समोर आलाय. यामध्ये रितेश देशमुख यांनी तन्वीला चांगलेच खडे बोल सुनावले. खरं तर बिग बॉस सुरू झाल्यापासून पहिल्याच दिवसापासून तन्वीचं वागणं सतत चर्चेत आहे. म्हणजेच बोलताना टोन नाही, समोरच्याला बोलून द्यायचं नाही आणि प्रत्येक मुद्द्यावर भांडण आणि राडा. यात सगळ्यात मोठा मुद्दा ठरतोय तो म्हणजे सागर कारंडीचा झालेला अपमान. याच गोष्टीवरून बाहेर नेटकऱ्यांनी सुद्धा तिला ट्रोल केले. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी तन्वीला थेट आणि अगदी स्पष्ट शब्दात सुनावले. प्रोमो मध्ये पाहायला मिळते की तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालाय असं सांगत त्यांनी तिच्या सततच्या बोलण्यावर भाष्य केलं. यावरच न थांबता तुम्हाला फक्त बोलायचं असतं, तुम्ही या घराची तंटा क्वीन आहात असं म्हणत रितेश देशमुखीने तिला टोला लगावलाय. यानंतर तन्वीने सर म्हणत मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला, पण यामुळे रितेश आणखीनच भडकला. तो तिला थेट म्हणालाय, मी बोलतोय ना, थांबा एक मिनिट. आता या वक्तव्यामुळे प्रोमो मधलं वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. टास्क दरम्यान तिचं सागर सोबत भांडण झाली. यावेळी तिने सागरला कॉमेडी करण्यावरून हिणवलं. त्यामुळे बाहेरच्या जगतात देखील याचे पडसाद उमटले. अनेक कलाकारांनी सागर करंडेची बाजू घेत तन्वीला चांगलंच सुनावलं. आता भाऊच्या धक्क्यावर अजून कोणते धक्के मिळणार हे आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, भाऊच्या धक्क्यावर अजून कोणाची शाळा घ्यावी? आम्हाला त्याचं नाव कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच बिग बॉसचे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर मराठी मनोरंजन विश्वाला सबस्क्राईब करायला विसरू नका.